वयाची 50शी उलटते, केस पांढरे होऊ लागतात आणि दुसरी खूण म्हणजे गुडघे बोलू लागतात. अहो, जिने चढता उतरताना, साधं खुर्चीतून उठता बसताना सुद्धा जोरात गुडघ्यामध्ये चमक मारते आणि गुडघे दुखायला लागतात. आणि ही खूण असते ती ऑस्टिओआर्थरायटिस या जिजेच्या संधिवाताची. या व्हिडिओमध्ये वयाच्या 50-60 नंतर येणाऱ्या जिजेमुळे होणाऱ्या ऑस्टिओआर्थरायटिस बद्दलच थोडी माहिती घेऊया. मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे ऑस्टिओआर्थरायटिस हा जिजेचा संधिवात आहे. आपल्या शरीरातला गुडघा हा एक महत्वाचा सांधा आहे. ज्या गुडघ्यावर आपण चालतो, बसतो, उठतो, पळतो आणि आपल्या शरीराचं जवळजवळ सर्व वजन हे दोन्ही गुडघे समर्थपणे पेलतात. या गुडघ्याच्या रचनेमध्ये कुरच्या नावाचा एक पदार्थ असतो. मांडीचं हाड आणि पायाचं हाड जिथे एकत्र येतं तिथे आतमध्ये कुरच्या नावाची एक गादी असते. ही शॉक ॲब्झॉर्बंट सारखं काम करते. ही कुरच्या पण आपण जन्मतः जी घेऊन आले असतो तेवढीच. त्यानंतर ही नवीन तयार होत नाही. त्यामुळे ही एकदा का झिजायला लागली आणि त्याच्यामध्ये झीज झाली की हळूहळू त्या सांध्यातली गॅप कमी व्हायला लागते. त्यालाच आपण झिजेचा संधिवात असं म्हणतो. हा संधिवात आपण मुख्यत्वे ज्या सांध्यांवर आपण आपलं वजन घेतो त्यामध्ये दिसतो. त्यामध्ये गुडघे आहेत, खुबे आहेत किंवा मणक्याचे सांधे, स्पेशली कंबर, पाठ आणि मान या मणक्यांच्या सांध्यामध्ये सुद्धा ही कुरच्या असते. आणि ही कुरच्या झिजल्यावरती पाठदुखी, कंबरदुखी, मानदुखी याबरोबरच गुडघेदुखीचाही त्रास होतो. ही गुडघेदुखी झिजेमुळेच आहे हे कसं ओळखायचं? साधारणपणे वय वर्ष 50-60 नंतर या तक्रारी सुरू होतात. झिजेमुळे येणाऱ्या संधिवाताचं दुखणं हे जास्त करून काही शरीराच्या हालचाली करताना किंवा वजन घेताना आपण बघतो. म्हणजे बराच वेळ एका ठिकाणी उभं राहणं किंवा खूप जिने चढउतार करणं, जमिनीवर खूप उठबस असणं, या सगळ्या हालचालींमध्ये विशेष करून या गुडघ्यांवरती ताण येतो आणि ते दुखायला लागतात. या झिजेच्या संधिवातामध्ये बऱ्याच वेळा आपण सूज बघत नाही किंवा सांध्याचा आखडाव हा कमी वेळा करता असतो. हळूहळू हा संधिवात वाढला की मात्र सांध्यांमध्ये थोड्या विकृती येतात आणि वाकडेपणा येतो. याचं निदान संधिवात तज्ज्ञ रुग्णाची पूर्ण तपासणी करून आणि रुग्णाचा पूर्व इतिहास जाणून घेऊन करतात. त्याखेरीज यामध्ये एक्स-रे किंवा MRI या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो, जेणेकरून गुडघ्यातली झीज किती प्रमाणात आहे आणि हाडांची अलाइनमेंट कशी आहे हे आपल्याला कळू शकतं. रक्ताच्या चाचण्यांमध्ये या संधिवातामध्ये फारसे काही प्रॉब्लेम आहेत असं वाटत नाही. पण डायबेटीस, ब्लड प्रेशर, स्थूलता किंवा ओबेसिटी हे आजार असणाऱ्या लोकांमध्ये सुद्धा या ऑस्टिओआर्थरायटिसचं किंवा झिजेचं प्रमाण जास्त आहे असं दिसून येतं. या संधिवाताकरता मेडिकली उपचार आहेत, पण ते मर्यादित स्वरूपाचे. वेदना शमन करणाऱ्या काही गोळ्या, त्याचबरोबर झिजणारी कुरचेचा ऱ्हास कमी करण्याकरताची काही औषधं उपलब्ध आहेत. पण काही ॲडव्हान्स स्टेजेसमध्ये मात्र गुडघे बदलण्याची शस्त्रक्रिया करणं हा एकमेव पर्याय राहतो. पण माइल्ड टू मॉडरेट कंडिशन्समध्ये आपल्याला औषधोपचारांनी आणि गुडघ्याच्या योग्य व्यायामांनी याला आराम देता येतो. त्याचबरोबर हातात काठी वापरणं, चालताना काठीचा योग्य वापर करणं हेही गुडघ्याचा ताण कमी करायला मदत करू शकतं. तेव्हा आपल्या आजूबाजूच्या वृद्ध आजी-आजोबांना गुडघ्याच्या तक्रारी असतील आणि त्रास होत असेल तर नक्की संधिवात तज्ज्ञांकडे पाठवा. योग्य उपचारांबरोबर सांध्यांची योग्य काळजी घ्या. सांध्यांवरचा ताण कमी करा. वजन नियंत्रित करा. आहार आणि व्यायाम या दोघांचं संतुलन ठेवा आणि या गुडघेदुखीपासून दूर राहा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास नक्की शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा.